बीडमध्ये विलासगुले हत्या प्रकरणामध्ये सध्या तपास सुरू आहे। एसआयटीकडून हा सगळा तपास केला जातोय आणि या हत्या प्रकरणामध्ये जी पांढरी स्कॉर्पिओ आणि जो चाकू वापरण्यात आलेला होता तो आता जप्त करण्यात आलाय। दरम्यान याआधी पुरवणी जबाबात नाव आल्यानंतर खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेची एसआयटीकडून 4 तास चौकशी करण्यात आली। केज तालुक्यातील टाकळीमध्ये हॉटेल चालक विलास घुलेंची 20 जून रोजी एका टोळक्यानं हत्या केली होती। हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवायला गेलेल्या विलास यांना आपला जीव हा गमवावा लागला होता। जर तुम्ही मोठ्या नोकरीच्या शोधात असाल आणि जर एखाद्या परदेशातून तुम्हाला नोकरीचा कॉल येत असेल तर तुमच्यासाठी पुढची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण उच्च पगाराचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार थायलंड सीमेवरील कुख्यात गोल्डन ट्रँगल परिसरात पोलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला। म्यानमार, थायलंड आणि लाओस या देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्डन ट्रँगल म्हटलं जातं। बीडमधील एका तरुणाच्या धक्कादायक फोनमुळे मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला। पीडित तरुणाच्या माहितीनुसार बंदुकीच्या धाकावर त्याच्याकडून दिवसाचे 18 ते 19 तास ऑनलाईन फसवणुकीचं काम करून घेतलं जातं। काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, विजेचे शॉक आणि अमानुष छळ केला जात असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले। या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला। अडकलेल्या सर्व तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर युद्ध पातळीवर सध्या प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान ओलीस ठेवलेल्या तरुणानं बीडमधील मित्राशी फोनवरून संवाद साधला। या संभाषणात काय आपण ऐकूया। इथं 500 ते 600 पोरं आम्ही अडकून आहे। एकदम पहिल्यांदा काय झालं माहितीये का मला म्हणजे घरीच बसलो होतो, मला व्हॉट्सअपला मेसेज आलता असं असं काम आहे म्हणून, हॉटेलमध्ये काम आहे तिथे। एक गाडी आली नाही, गाडीमध्ये आलं की गाडीमध्ये त्यांना बसवलं, गाडीमध्ये बसवलं की डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे A to Z गोष्टी काढून ठेवलं, काय बोलतात आलं नाही। मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगल म्हणजे जंगलातून ह्याच्यातून झुडपातून असं म्यानमार मध्ये आणलं आणि म्यानमार मध्ये आणून इथं आणून काम करून घेतलं। ऑनलाईन स्कॅमचे वगैरे काम करायला होते, तर असं काम जर नाही केलं तर आणतात, जेवाय देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदुकी देतात। किती पोराला मारून टाकलंय। महाराष्ट्रातले किती बिहारचं पोरग होतं ते। महाराष्ट्रातले किती पोरं असतील? महाराष्ट्रातले इथं 20 ते 30 पोरं आहेत। आता कुठे म्यानमारला का बँकॉकला? तुला करंट लोकेशन पाठवतो, थांब फक्त 10 मिनिटच माझ्याकडे मोबाईल आहे। म्यानमार मध्ये इलिगल आणलंय आम्हाला आणि बँकॉक आणि म्यानमारच्या एका बॉर्डरला आहेत आम्ही। मेसोटी मेवाडी हे ते जवळ आहे इथून। चाल ठीक आहे, एकदम जंगलामध्ये, तर आम्हाला पण लोकेशन माहित नाही इथं काय। तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी कशा पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत, त्यांची सुटका कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।